या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज आपल्या घरामध्ये धन संपदा ऐश्वर वाढण्यासाठी हे 3 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. ते प्रत्येक स्त्रीने करायचं आहे. याच्याने मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते, आपल्या घरामध्ये वास्तुदोष होत नाही, लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. त्याच्यातलंच पहिला सांगते, लक्ष्मी प्राप्ती करता. बघा, आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर 40 दिवसापर्यंत तिळाचा तेलाचा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा, देवघरामध्ये. असं केल्याने आपल्या घरातली दरिद्रता नाश होते आणि लक्ष्मी प्राप्ती होते असं शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. आता दुसरा सांगते, जे आपले तुमचे मुलं असतील तर त्यांना साखर आणि दूध एकत्र करायचं, गाईचं दूध आणि साखर एकत्र करायची आणि महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायला लावायचे. असं केल्याने तुमच्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण पारदर्शक होईल, बुद्धिमान होतील असं, आणि अभ्यासामध्ये त्यांचं मन लागेल असं सुद्धा सांगितलेलं आहे. आता तिसरा उपाय तुम्हाला सांगते, ज्या वेळेस प्रदोष काळ असतो, तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरामध्ये भूतबाधा झाला आहे किंवा भूतापासून तुम्हाला भीती वाटत असेल तर हा उपाय करून बघायचा. काय करायचं, कण्हेरचं फूल, जे कण्हेरचं फूल असतं ते महादेवांना सोमवारच्या दिवशी अर्पण करायचं. आणि दुसरं म्हणजे प्रदोष काळामध्ये तुम्हाला हे अर्पण करायचं आहे सोमवारच्या दिवशी, म्हणजे संध्याकाळच्या टायमाला, किंवा तुम्ही आहुती सुद्धा देऊ शकतात. जे कण्हेरचं फूल आहे त्याची आहुती जर आपण अग्नीमध्ये दिली तर आपल्या घरामध्ये भूत पिशाच याचा बाधा होत नाही, नजरबाधा होत नाही, दृष्ट लागत नाही आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. चौथं तुम्हाला सांगते की आपल्या घरामध्ये ह्या 3 गोष्टी नेहमी पाहिजे. आता 3 गोष्टी कोणत्या, तर याच्याने वास्तुदोष आपल्या घरामध्ये निर्माण होत नाही. आपल्या पूर्वीच्या आजी आजोबा आता अजून सुद्धा प्रत्येक घरामध्ये असतात, काही घरांमध्ये नसतात. त्याच्यातलं पहिलं आहे सूप, जे आपण पाखडतो ते वाईट गोष्टी पाखडत असतो, चांगल्या गोष्टी आपल्याकडे घेत असतो, ते सूप. आणि एक वरवंटा, जो आपण मसाला वाटतो तो वरवंटा, तो सुद्धा आपल्या घरात पाहिजे. सूप आपल्या घरामध्ये पाहिजे, खलबत्ता आपल्या घरामध्ये पाहिजे. ह्या 3 वस्तू ज्या घरामध्ये असतात त्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते, भलेही तुमच्या घरामध्ये मिक्सर असेल, चांगले काहीतरी वस्तू असेल, पण ह्या 3 वस्तू नेहमी आपल्या घरामध्ये ठेवायच्या. या वास्तुशास्त्राप्रमाणे आणि शिव महापुराणप्रमाणे खूप शुभ सांगितलेले आहे. तर जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्कीच याची प्रचिती येईल. तर आता माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.